ओम शांती. जानेवारी महिना म्हणजे वर्षातला पहिला महिना. इंग्रजी वर्षाप्रमाणे पहिला सण, पहिल्या महिन्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. आणि मकर संक्रांत हा खास महिलांचा सण म्हणा किंवा उत्सव म्हणा, की ज्या वेळी महिलांना खूप सजण्याचा, वेगवेगळ्या नवनवीन साड्या घालण्याचा, शृंगार करण्याचा सण. आणि सर्वांना त्या खूप आनंदाने एकमेकींकडे बोलावतात. स्नेहमिलन होतं. आणि हे जे स्नेहमिलन महिलांचं होतं त्याला म्हटलं जातं हळदी कुंकू समारंभ. आणि हा हळदी कुंकू समारंभ काय आहे? तर या हळदी कुंकू समारंभामध्ये विशेष करून हा उत्सव जो आहे हा सुवासिनींचा उत्सव, म्हणजे सौभाग्यवतींचा उत्सव, की ज्या एकमेकींना, मैत्रिणींना, आपल्या गल्लीतल्या, आपल्या गावातल्या सर्व सुवासिनींना एकमेकींकडे बोलावतात. मग आज एकीकडे, उद्या दुसरीकडे, असा हा उत्सव जवळजवळ 15 दिवस चालतो. संक्रांतीपासून सुरू झालेला हा उत्सव रथसप्तमीपर्यंत चालतो. आणि त्या उत्सवामधून सगळ्यांना एकमेकींपासून वेगवेगळ्या प्रेरणा मिळतात. हा उत्सव ज्यावेळेला साजरा केला जातो त्यावेळेला काही जण निमंत्रण पत्रिका तयार करतात, काही जण निमंत्रण देतात आणि सर्वांना बोलावतात. तर या दिवशी विशेष घरामधलं वातावरण स्वच्छता केली जाते, सात्विक वातावरण असतं. आणि त्यावेळी अंगणामध्ये सडा रांगोळी काढली जाते. आणि विशेष करून हळदी कुंकवासाठी असलेली रांगोळी महिला काढतात. आणि ज्यावेळेला इतर महिलांना बोलवलं जातं तर त्यांच्यासाठी विशेष फराळ वगैरे तर असतोच, परंतु विशेष म्हणजे त्यांना हळद कुंकू लावलं जातं. त्याचबरोबर तिळगुळ दिला जातो. मग कुणी तिळाचे लाडू देतं, कुणी तिळाची चिक्की किंवा वडी देतात, कुणी हलवा देतात. आणि मग गुलाब पाणी किंवा परफ्यूम त्यांच्यावर शिंपडला जातो. जसं काही आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे या दृष्टीने येणाऱ्या महिलांकडे बघितलं जातं. आणि त्यांना वाण दिला जातो. तर वाण जो दिला जातो त्याच्यामध्ये, त्या वाणामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात. मग ज्या गृहोपयोगी वस्तू असतील किंवा त्यांच्या पर्सनल यूजसाठी म्हणजे वैयक्तिक उपयोगासाठी असणारी वस्तू म्हणा, कधी बांगड्या असतील किंवा अशा रुमाल असतील, वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात. आणि म्हणून म्हटलं तर की वाण लुटायला चला हो, वाण लुटायला चला. मग वेगवेगळ्या घरी जाऊन वेगवेगळ्या वस्तू या त्यांना मिळत असतात. तर असा हा स्नेहमिलनाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. आणि त्या दिवशी विशेष सर्वांसाठी अल्पोपहार ठेवलेला असतो. तर ज्या वेळेला हळदी कुंकू देतात तर सर्वप्रथम लावतात हळद आणि मग लावतात कुंकू. म्हणजे काय, हळदीचा मान अगोदर का आणि कुंकवाचं मान नंतर का? तसं तर बघितलं तर सुवासिनींचा हा सण, तर कुंकवाला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. परंतु त्यातही ज्या वेळेला लावतात त्यावेळेला हळद अगोदर लावतात आणि कुंकू नंतर लावतात. मग हळद जी लावली जाते ही कशाशी संबंधित आहे आणि कुंकू कशाचं प्रतीक आहे? तर थोडा जर विचार केला तर बघा की ज्याही वेळेला महिला येतात
त्यांचं स्वागत केलं जातं. पुष्पगुच्छ किंवा फूल देऊन त्यांचं स्वागत करतात, त्यांना बसवतात. तर हे प्रतीक आहे संगम युगाचं, कलियुगाच्या अंतिम समयी, की ज्या वेळेला सर्वच महिला, फक्त महिलाच नाही, परंतु समाजामधला प्रत्येक घटक, प्रत्येक वस्तू, प्रकृतीचे 5 तत्वही हे दुःखदायक बनलेले आहेत, दुर्गुणी बनलेले आहेत, तमोप्रधान बनलेले आहेत. अशा वेळेला कलियुगाचा अंतिम समय आणि सतयुगाची सुरुवात, या संगम युगामध्ये या संपूर्ण सृष्टीचे रचयिता, करता, करविता, नियंता, 33 कोटी देवीदेवतांना सुद्धा जे देवीदेवता बनवतात, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर, या त्रिदेवांचे सुद्धा जे रचयिता आहेत, ते निराकार परमपिता परमात्मा शिव, जे आपल्या सर्व आत्म्यांचे पिता आहेत. तर ते निराकार पिता परमात्मा ह्या सृष्टीवर अवतरित होऊन आपल्या सर्वांना पावन बनवतात. परंतु पावन बनण्याच्या अगोदर ते आपल्या समोर एक लक्ष्य ठेवतात, की तुम्हाला काय बनायचं आहे. तर ते आपल्याला सांगतात की तुम्हाला मनुष्यापासून देवता बनायचे, आणि त्याच्यासाठी देवता बनायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला सर्व गुणांनी संपन्न बनायचं आहे. सर्व गुणांनी तुम्ही संपन्न बनाल तर तुम्ही सोन्याच्या दुनियेमध्ये जाल, सुवर्ण युगामध्ये जाल, ज्याला सतयुग म्हटलं जातं. आणि ते सतयुग म्हणजे सुवर्ण दुनिया, सोन्याची दुनिया, की सोन्याचा रंग हा पिवळा असतो आणि हळदीचाही रंग पिवळा असतो. हे सगळ्यात पहिल्यांदा पिता परमात्मा आपल्या समोर लक्ष ठेवतात, ते म्हणजे आपल्याला सुवर्ण युगाचा मालक बनण्याचा. त्या सतयुगामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्राप्ती होणार आहेत. तर आपल्याला आता सारखे घरं नाहीत, परंतु सोन्याचे महाल असणार आहेत. लक्ष्मी समान 24 कॅरेटचे दागिने घालायला मिळतील, की जे सोन्याचे असतील. आणि संपूर्ण युग हे कंचन म्हणजेच सोनेरी युग आहे, की जिथे कुठल्याही गोष्टीची कमी नाही. याचं लक्ष आपल्या समोर ठेवतात, की अशा दुनियेचं मालक परमात्मा पिता आपल्याला बनवणार आहेत. आणि म्हणून हळदी कुंकवाच्या वेळी सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा लावला जातो तो म्हणजे हळदीचा तिलक. त्यानंतर हळद लावली की नंतर मग कुंकू लावलं जातं. आणि कुंकू लावताना कुंकवाचे 2दा बोट लावले जाते, म्हणजे 2दा कुंकू लावलं जातं. ते कशाचं प्रतीक आहे. तर या संगम युगामध्ये परमात्मा पिता या सृष्टीवर अवतरित होऊन आपल्याला ज्यावेळेला आपला सत्य परिचय देतात, तर त्यावेळेला सांगतात की तुम्ही आत्मा जे आहात, तर तुम्ही आत्मा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहात. आणि मी तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता, मी सुद्धा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. तुम्ही आत्मे आणि मी परमात्मा दोन्हीही अजर अमर अविनाशी आहोत. परंतु फरक आहे तो की तुम्ही सर्व आत्मे माझी संतान आहात आणि मी तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता आहे. ते सांगतात तुम्हामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय आहे. तर मी सदैव परमधाम मध्ये राहणारा, परमधाम हे माझं घर, तर ते तुम्हा आत्म्यांचं सुद्धा हेच घर आहे, की जे सोनेरी लाल रंगाच्या प्रकाशाचं घर आहे. इथून तुम्ही
सृष्टीवर जन्म घेतात आणि एकानंतर एक जन्म घेत जातात. तर तुम्ही आत्मे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येतात, पण मी परमात्मा मात्र त्यापासून न्यारा आहे. मी जन्म मृत्यूच्या चक्रात येत नाही. कर्मफलाच्या चक्रामध्ये मी येत नाही. आणि तुम्ही कर्मफलाच्या चक्रामध्ये आल्यामुळे आता तुम्ही कलियुगाच्या अंतिम समयी पोहोचलेला आहात आणि दुःखी, अशांत, रोगी, शोकी बनला आहात. परंतु तुम्हाला ही स्मृती ठेवायची आहे की आपण कुठले राहणारे आहोत. आज आपण जे सांगतो की मी अमुक ठिकाणचा राहणार आहे, या गावचा आहे, त्या गावचा आहे, इथे माझं घर आहे, जो पत्ता आपण सांगतो, तर तो पत्ता फक्त ह्या जन्मातला आहे. परंतु अनादी आपलं घर जे आहे, तर आपण मूळचे राहणारे परमधामचे आहोत, की जे परमधाम सोनेरी लाल रंगाच्या प्रकाशाची दुनिया आहे. आणि म्हणून तिथले आपण राहणारे बिंदू स्वरूप आत्मा. म्हणून पहिलं बोट कुंकवाचं लावलं जातं की मी आत्मा आहे. मग ज्यावेळेला मी आत्मा आहे, तर समोरच्याला ज्यावेळेला कुंकू लावलं जातं, तर त्यावेळेला त्या स्त्रीच्या प्रती सुद्धा ही भावना आपली असली पाहिजे की ही सुद्धा एक आत्मा आहे. आणि आपल्या सर्वांचे पिता जे ज्योतिर्बिंदू स्वरूप परमात्मा आहेत, तर त्यांच्याकडून आपल्याला सुवर्ण युगाचा, सोनेरी दुनियेचा वारसा प्राप्त करायचा आहे. तर त्या पित्याची स्मृती आत्म्याला देण्यासाठी पुन्हा कुंकवाचं दुसरं बोट लावलं जातं. म्हणून कुंकवाचा तिलक हा 2 वेळेला लावला जातो. मग हळद लावली, कुंकू लावलं की त्यानंतर परफ्यूम शिंपडला जातो किंवा गुलाबवाशी केली जाते. तर त्याचं कारण काय? तर बघा, परमात्मा पिता आपल्याला मनुष्यापासून देवता बनवतात आणि सर्व महिला या देवी देवता ज्या वेळेला बनतात, तर त्यांच्यामध्ये दैवी गुण असतात. एक प्रकारे दैवी गुणांचा सुगंध जसा देवतांकडून आपल्याला प्राप्त होतो, त्याचं प्रतीक म्हणून आपण सुद्धा हळदी कुंकवाच्या दिवशी गुलाबवाशी करतो किंवा अत्तर लावतो. आणि एक प्रकारे म्हणजे ही प्रेरणा आपणही घेत असतो आणि सर्वांना देत असतो की आपल्यालाही आता काय करायचं आहे की दैवी गुण धारण करायचे आहेत, की ज्या दैवी गुणांच्या धारणेमुळे आपण आत्मा मनुष्यापासून देवता समान बनून मग आपण देवता बनणार आहोत. त्यानंतर तिळगुळ दिला जातो. तर तिळगुळ देत असताना तीळ आणि गुळ यांच्यापासून बनवलेला लाडू, यांच्यापासून बनवलेली वडी किंवा चिक्की असते ती देतात. म्हणजे काय? तर फक्त आत्मिक स्मृतीमध्ये जर आपण राहिलं, तर बिंदू स्वरूप आत्मा हे स्मृतीमध्ये राहणार नाही. किंवा जरी स्मृतीमध्ये राहिलं तरी सुद्धा त्यापासून अशी कुठली अनुभूती होणार नाही. तर अनुभूती कधी होईल? तर ज्या वेळेला आपण कर्मामध्ये असू. जसं आपण आत्मा ज्या वेळेला शरीरामध्ये असतो, त्यावेळेला आपल्याला कुठल्याही गोष्टीची आपण अनुभूती करू शकतो. त्याप्रमाणे तिळावर ज्या वेळेला गूळ चढवला जातो, त्यावेळेला त्या गोडव्याची अनुभूती होत असते. आणि म्हणूनच तिळगुळ किंवा लाडू, चिक्की दिली जाते. एक दुसरीचं तोंड गोड करतात. म्हणजे काय? तर एक मिठास, एक गोडवा आपल्या संबंधांमध्ये यावा, यासाठी एकमेकींना तिळगुळ खाऊ घालतात. जर एखादी महिला असेल आणि तिने
सर्वांना ती निमंत्रण तर देतेच, परंतु काही वेळेला सर्वांना निमंत्रण देत असताना अशाही एखाद्या महिलेला निमंत्रण द्यावं लागतं की जिच्याबरोबर आपलं तितकं जमत नाही. परंतु सगळ्यांना निमंत्रण दिलं तर तिला पण देणं आवश्यक आहे, नाहीतर तिला काय वाटेल, म्हणून आपण तिलाही बोलवतो. मग त्यावेळेला काही काही महिला म्हणतात की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आमची तीळ सांडू नका, आमच्याबरोबर भांडू नका. म्हणजे काय, तर आमच्यावर कधी भांडण न करता आमच्याबरोबर गोड राहा, गोड बोला. परंतु हे ज्या वेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला आपण हे सुद्धा स्मृतीमध्ये ठेवलं पाहिजे की आपण सुरुवात करायची आहे आपल्यापासून. म्हणजे जर आपण गोड बोललं तर समोरची व्यक्ती सुद्धा आपल्याबरोबर गोडच बोलणार आहे. जसे आपण संकल्प ठेवू त्याप्रमाणे ती सुद्धा आपल्या प्रती संकल्प ठेवेल. जी भावना आपली त्या व्यक्तीच्या प्रती असेल तीच भावना रिटर्न आपल्याला तिच्याकडून मिळणार आहे. त्यानंतर मग दिला जातो तो वाण. वाण म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे एखादी वस्तू, मग ती संसार उपयोगी असेल, आपल्या भंडाऱ्यामध्ये म्हणजे किचनमध्ये वापरायची वस्तू असेल किंवा वैयक्तिकरित्या यूज करण्यासाठी ती वस्तू असेल, ती दिली जाते. ती वस्तू जी दिली जाते ती याच्यासाठी देतात की आपली आठवण राहावी आणि त्या व्यक्तीला ही स्मृती यावी की ही वस्तू हिने दिली आहे, किती आपल्यावर हिचं स्नेह प्रेम होतं. ही सुद्धा यादगार आहे की परमात्मा पिता आपल्याला दैवी गुण तर देतातच, दैवी शक्तीही देतात. आणि विशेष म्हणजे सुवर्ण युगाचे वारस तर आपल्याला बनवतातच, परंतु त्याचबरोबर असे भरजरी वस्त्र सुद्धा आपल्याला देवी देवतांना प्राप्त होतात की जे आपण रोज यूज तर करतोच, परंतु ज्या शरीरावर आपण ते भरजरी वस्त्र घालतो तर ते शरीर सुद्धा आपलं सतोप्रधान प्रकृतीपासून बनलेलं असेल आणि त्याची यादगार, त्याचं प्रतीक म्हणून हळदी कुंकवाच्या वेळेला सुद्धा काठपदरांच्या पैठण्या किंवा शालू वगैरे घातले जातात की जे दैवी दुनियेचं प्रतीक आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे की हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर आपण सर्वजण करणार आहोतच. दरवर्षी करत आलो, यावर्षी करतोय आणि दरवर्षी करत राहणार. परंतु आपल्याला नवीनता काय आणायची आहे, तर ज्या वेळेला आपण सर्वांना आपल्याकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी बोलवू तर त्यावेळेला आपण सर्वांच्या प्रती खूप शुभ भावना आणि शुभकामना ठेवूया. सर्व येणाऱ्या महिलांमध्ये आपण लक्ष्मीचं रूप बघूया. येणाऱ्या महिलांना आपण ज्या वेळेला हळदी कुंकू लावू त्यावेळेला हळद लावताना त्या स्त्रीचं देवीचं स्वरूप बघूया. कुंकू लावताना तिला आत्मिक स्वरूपामध्ये बघून परमात्मा पित्याची स्मृतीची आठवण करून देऊया. आणि ज्या वेळेला आपण तिळगुळ देऊ त्यावेळेला या जन्मामध्ये सदैव आपण तिच्याबरोबर गोडवा असलेला व्यवहार करण्याचा संकल्प करूया. आणि ज्या वेळेला आपण कुठली वस्तू वाण म्हणून देऊ त्यावेळेला हा संकल्प करू की आपल्या प्रत्येक कर्मामधून माझ्याकडून समोरच्या व्यक्तींना गुणांचं दान होईल. आणि अशा प्रकारे अलौकिकरित्या आपण हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम करून खरी संक्रांत किंवा खरा हळदी कुंकू आपण करूया. आणि खरं हळदी कुंकू करून खरं आपलं जे ओरिजिनल स्वरूप आहे, कोणतं स्वरूप,
तर आत्मिक स्वरूप आणि दैवी स्वरूप त्या स्वरूपामध्ये स्थित होऊया. परमात्मा पित्याकडून वारसा प्राप्त करण्याचा आजच्या दिवशी दृढ संकल्प करूया. ओम शांती.